श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाचा भक्तिमय प्रारंभ अकोट तालुक्यातील अकोली जहागीर अकोलखेड येथील शांतिवन अमृततीर्थ सजल विहिरीत मोठ्या उत्साहात झाला। हरिभक्त पारायण केशव महाराज उकडीकर यांच्या भागवत कथेसह भक्तिरसात न्हालेल्या या उत्सवाला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे। श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाचा भक्तिमय शुभारंभ अकोट तालुक्यातील अकोली जहागीर अकोलखेड येथे झाल्याने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे। शांतिवन अमृततीर्थ सजल विहिरीत गुरुवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यात हजारो भाविकांनी हजेरी लावली। उत्सवाच्या पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण केशव महाराज उकडीकर यांच्या भागवत कथेला सुरुवात झाली। त्यांनी आपल्या प्रवचनात वेद, पुराण आणि भागवत कथेचे महत्त्व विशद करत शरीराची तहान भागवण्यासाठी जसे पाणी गरजेचे असते तसे आत्म्याच्या तृप्तीसाठी भागवत कथा आवश्यक आहे असे सांगितले। विशेष म्हणजे संत गजानन महाराजांच्या कृपेने विख्यात असलेल्या सजल विहिरीच्या चमत्कारिक इतिहासाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला। गुरुवार तिथीच्या पवित्र दिवशी श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांनी पायवारी करत सजल विहिरीत हजेरी लावली। श्रींच्या चरणी 56 भोग अर्पण करण्यात आले, तर सकाळपासूनच भव्य महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली। पुढील 8 दिवस अव्याहतपणे महाप्रसाद सेवा सुरू राहणार असल्याचे संस्थानने सांगितले। या भक्तिमय सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्री होणारे कीर्तन महोत्सव। पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण विनोद महाराज देशमुख आळंदीकर यांच्या कीर्तनाने भक्तीचा महिमा उलगडला। या उत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत असून सजल विहीर क्षेत्र भक्तिरसात न्हाल्याचे चित्र आहे।